नवरात्रीमध्ये कोणाकडे अष्टमीला तर कोणाकडे नवमीला देवीला नैवेद्य दाखवला जातो। 9 दिवसांच्या उपवासानंतर आपण भरपूर सारे पदार्थ जसे वरण भात, मसाले भात, भाज्या, पुरणपोळी, आमटी असे अनेक पदार्थ कांदा लसूण न घालता बनवून देवीला त्याचा नैवेद्य अर्पण करतो। नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं मुत्पाकखाना बाय संगीतामध्ये मनापासून स्वागत करते। एक महत्त्वाची माहिती देते। फूड पॅराडाईज या नावाने सुरू केलेल्या आमच्या कुकिंग चॅनलचं नाव बदलून मुत्पाकखाना बाय संगीता असे ठेवण्यात आले आहे। माझी खात्री आहे तुम्हा सर्वांच्या सहकार्याने हे चॅनल दिवसेंदिवस वाढत राहणार आहे आणि ते ऑलरेडी वाढायला सुरुवातही झालेली आहे। आज आपण बनवतोय नवरात्रीसाठी अष्टमी आणि नवमीची नैवेद्याची थाळी, ज्यात आपण कांदा लसूण घालणार नाही आहोत। अर्थातच सुरुवात करणार आहे कुकर लावून घेण्यापासून। तर सगळ्यात आधी वरण भात भाजीचा कुकर लावून घेऊया। वरण भाताचा कुकर लावण्यासाठी मी डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेत। सोबतच मी रात्रभर काळे चणे भिजत घातले होते। हे काळे चणेही मी कुकरला लावून घेणार आहे आणि सोबतच 4 बटाट्यांच्या मी फोडी करून घेतल्यात। वरण भात, काळे चणे आणि बटाटे हे सगळं मी एका कुकरला 3 शिट्ट्यांवरती शिजवून घेणार आहे। डाळीमध्ये थोडं मीठ घालते, थोडी हळद घालते, पाणी घालून घेते। काळ्या चण्यांमध्येही मी थोडं मीठ घालून घेते, थोडं पाणी घालून घेते। पाणी खूप कमी घालायचं आपल्याला चण्यांमध्ये, हे सुकेच करायचेत आपल्याला। भातामध्ये मी मीठ नाही घातले। हे सगळं आपण आता कुकरला लावून घेऊया। सगळ्यात खाली वरणाचं भांड, त्यावर काळे चणे आणि काळ्या चण्यांच्या वरती मी भाताचं भांड लावून घेतलंय। हे आता झाकून ठेवते। इथेच साईडला मी बटाटे लावून घेते। कुकर बंद करून याच्या आता 3 शिट्ट्या काढून घेते। आपलं कुकर होईपर्यंत मी कणिक भिजवून घेते। इथे मी एकाच कणकेमध्ये पुऱ्या, घडीची पोळी आणि पुरणपोळी हे तीनही बनवून घेणार आहे। मी थोडं मीठ घातले कणकेमध्ये, अगदी थोडं तेल घालते आहे। आता हे छान मिक्स करून घट्ट अशी कणिक मी भिजवून घेते। ही कणिक मी घट्ट मळून घेतली आहे। कणिक चांगली मुरली की त्यामधली थोडी कणिक मी काढून घेईन आणि तिला सैल करून मग त्यातूनच घडीची पोळी आणि पुरणपोळी बनवून घेईन। कणिक भिजवून झाली, आता आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊया। इथे मी अर्धा कप खोबरं घेतलंय, त्यामध्ये 2 मिरच्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर, लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ, चवीपुरतं साखर। हे सगळं आपण थोडं पाणी घालून बारीक वाटून घेऊया। चटणी तयार झाली, तिला काढून घेऊया। आपला कुकरही आता होत आलाय। 2 शिट्ट्या झाल्यात, 1 शिट्टी झाली की मी कुकरही बंद करून घेते। कुकर गार झालाय, मी बटाटे काढून त्याची सालं काढून घेतली आणि बारीक फोडी करून घेतल्यात। इथे मी 3 मिरच्या आणि थोडं आलं वाटून घेतलेलं आहे, थोडा कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। गॅसवर कढई ठेवली गरम करायला आणि गॅस ऑन करून घेते। फोडणीसाठी थोडं तेल घालते। तेल तापले, आता जिरे मोहरी घालते फोडणीला। बारीक वाटून घेतलेली मिरची आणि कढीपत्ता, गॅस बारीक केलेली, थोडा हिंग आणि थोडी हळद घालून घेतली आहे। मसाले परतून झाले, आता बटाटा घालून घेतो। चवीपुरतं मीठ घालते आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर भरून भाजीला एकदा वाफ काढून घेते। आता झाकण ठेवून देते ही भाजीवर आणि गॅस बंद करून घेते। बटाट्याची भाजी तयार झाली आपली। आपल्या काळ्या चण्यांसाठी मसाला काढून घेते मी आता। 1 चमचा धणे पावडर आणि जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ। आपण चणे भिजत घालताना थोडं मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे कमी घालायचंय। थोडी हळद, हिंग, इथे मी थोडं काळं मीठ आणि थोडं आमचूर घेतलंय। आमचूर ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर आमचूर काढून टाका। थोडी कसुरी मेथी आणि लाल तिखट 1 चमचा आहे।
मसाले सगळे आपण मिक्स करून घेऊया. चणे बनवण्यासाठी मी एक भांड गॅसवरती ठेवून घेतलंय. गॅस ऑन करून घेऊया. थोडं तेल घालते मी. तेल खूप नाही घालायचं आपल्याला, यामध्ये कांदा लसूण नाहीये त्यामुळे आपण तेल खूप घालणार नाही आहोत. तेल तापलं की मी जिरा मोहरीची फोडणी घालीन आणि आपण जे मसाले मिक्स करून घेतले त्यात अगदी थोडं पाणी घालून त्याची पेस्ट करून घेईन, म्हणजे तेलात घातल्यावरती ते करपणार नाही. तेल तापलंय आता. खूप कडकडीत तेल तापवायचं नाही आपल्याला, कारण मसाले जळतील. जिरे मोहरी टाकून घेते मी. लगेचच मी आपल्या मसाल्याची पेस्ट घालून घेते. परतून घेते ते. मसाले परतून झालेत. आता मी त्यामध्ये चणे घालते. आपण मसाल्यांमध्येच मीठ, तिखट, हिंग सगळं घातलेलं आहे, त्यामुळे वेगळं इथे काही घालायची गरज नाहीये. एक वाफ येऊ देते आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकूया आणि वरून कोथिंबीर घालूया. या चण्यांमध्ये थोडा रस्सा राहिलाय अजून, थोडं परतून घेते मी. थोडं शिजल्यानंतर मग बंद करते. मसाले भातासाठी इथे मी 1 कप तांदूळ धुवून घेतले आहेत. थोडी तोंडली, थोडं गाजर, एक बटाटा हे सगळं चिरून घेतलं आहे. एक तमालपत्र फोडणीमध्ये घालणार आहे. मसाले भाताचा मसाला, थोडे तुकडा काजू, अगदी किंचित गूळ घालणार आहे मी फक्त चवीपुरतं. जिरे मोहरी फोडणीसाठी, मीठ चवीपुरतं, फोडणीसाठी तूप आणि हळद. आता या भिजवलेल्या तांदूळातून मी 2 चमचे तांदूळ काढून घेते. ते मी खिरीसाठी वापरणार आहे. मी खिरीसाठी वेगळे तांदूळ भिजवले नाहीयेत, म्हणून मी यातलेच 2 चमचे काढून घेते आहे. भाताला पटकन फोडणी घालून घेऊ. इथे मी गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवलाय. मसाले भात मी कुकरमध्ये करणार आहे. गॅस ऑन करून घेऊया. यात मी साधारण 1.5 ते 2 चमचे तूप घालते आहे. तूप गरम झाले त्यात आधी मी काजू घालून घेते. काजू परतले की मी ते काढून घेते. काजू मी काढून घेतले. आता यामध्ये मी जिरे मोहरीची फोडणी घालते. तुम्हाला जर हा भात थोडा स्पायसी हवा असेल तर 1 मिरची मधून चिरून घाला. थोडी हळद घालून घेते. मगाशी साहित्यामध्ये मी हिंग घ्यायला विसरली होती. थोडा हिंगही घालते. ढवळून घेते. आता यामध्ये एक तमालपत्र घालते. भाज्यांमध्ये मी आधी गाजर घालून ते परतून घेते. गाजर परतून झालं की त्यामध्ये बटाटा, आणि मग तोंडली घालायची आपल्याला. तुम्ही या भातामध्ये मटार आणि वांगेही घालू शकता. भाज्या आपल्या परतून झाल्यात. आता मी तांदूळ घालून घेते. हे तांदूळ साधारण माझे अर्धा तास इतके भिजले आहेत. यामध्ये मी आता मीठ घालते. मसाले भाताचा मसाला घालते. या मसाल्यामध्ये मी खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि मिरची ही मी काश्मीरी मिरची घातलेली आहे, त्यामुळे साधारण 3 चमचे इतका हा मी मसाला या भातामध्ये घालून घेते. छान हलवून घ्यायचे. मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. थोडा गुळही मी यामध्ये चवीप्रमाणे घालून घेते. आपले तांदूळ आणि भाज्या छान परतल्यात. यामध्ये मी आता 1 ते 1.25 कप इतकं पाणी घालून घेते आहे. पाणी घालून छान हलवून घ्यायचे आणि कुकरची एकच शिट्टी काढून घ्यायची आहे. बंद करून घेते. एक शिट्टी झाली की आपण बंद करूया. कढीसाठी इथे मी 1 कप दही घेतलंय. त्यामध्ये 2 चमचे बेसन घालते. इथे 2 मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्याय. थोडा कढीपत्ता घेतलाय. फोडणीसाठी मी जिरे, मोहरी आणि दगडफूल घेतलाय. मी कढीमध्ये हिंग घालत नाही. चवीपुरतं मीठ घालते. हे छान मी आता घोटून घेते. दही आपले छान घोटून झालंय. त्यामध्ये मी हवं तेवढं पाणी घालून पातळ करून घेते. कढीचं ताकही तयार आहे. आता आपण कढीला फोडणी घालून घेऊया. कढीसाठी मी एक भांड गॅसवर गरम करायला ठेवलंय. कढीला मी तुपाची फोडणी देते आहे. 1 चमचा इतकं तूप घालून घेतलंय.
तूप छान तापलंय, त्यामध्ये मी जिरे, मोहरी आणि दगडफूलची फोडणी घालते आणि मिरची आणि कढीपत्ताही घालून घेते. फोडणी छान तुटली आता. त्यामध्ये आपलं तयार केलेलं ताक घालून घेते. छान ढवळून घेऊया आपण आणि कढीला उकळी आणून घेऊया. कढी मी बाजूच्या शेगडीवरती ठेवते. इकडे आपण आता खिरीसाठी तयारी करून घेऊया. खीर बनवण्यासाठी मी 2 चमचे तांदळाची पेस्ट करून घेतलेली होती. तांदूळ वाटतानाच त्यामध्ये मी थोडे काजूही वाटलेत. यामध्ये मी खसखस घातली नाहीये. तुम्हाला घालायची तर तुम्ही थोडी खसखसही घालू शकता. थोड्या तुपावर मी हे वाटण आधी थोडं परतून घेणार आहे. तूप थोडं तापलंय, त्यामध्ये मी हे घालून ते थोडं परतून घेते आणि त्यामध्ये दूध घालून घेते. इथे अर्धा लिटर दूध घेतलंय मी, गरम करून घेतलेलं. दुधाला थोडी उकळी येऊ देते. जसजसं आपलं दूध उकळेल तसतसं आपल्या तांदळाच्या पेस्टमुळे ही खीर घट्ट होईल. इथे 4 चमचे साखर घालून घेते मी. खिरीला उकळी येते तोपर्यंत आपण पोळी आणि पुरणपोळीची तयारी करून घेऊया. खिरीला छान उकळी यायला लागली आहे. आता मी यामध्ये थोडे बारीक कुटून घेतलेले बदाम आणि थोडी वेलची घालते. आता जरी हे पातळ दिसत असलं तरी गार झाल्यावर हे थोडं घट्ट होतं. थोडं 5 मिनिटं शिजू देऊन मग मी गॅस बंद करेन. आता खीरमध्ये आपले तांदूळही चांगले शिजले असतील. आता मी गॅस बंद करून घेते. खीर गार झाली की ती अजून थोडी घट्ट होईल. आता आपला साधा भात, मसाले भात, कढी, खीर, बटाटा भाजी, मसाला चणे आणि खोबरा चटणी हे इतकं सगळं तयार झालंय. साधी पोळी, पुरणपोळी, पुरी, थोडी भजी आणि काकडीची कोशिंबीर. हे बघ, आधी आपण भज्यांचं पीठ भिजवून घेऊया. इथे मी ओव्याची पानं घेतलीत. मी ओव्याची भजी करून घेणार आहे. आधी पीठ भिजवून घेऊया. इथे मी घेतलं अगदी अर्धा कप इतकं चण्याचं पीठ. चवीपुरतं थोडं मीठ घालते, थोडा हिंग, थोडी हळद घालते. मी ओवा घालणार नाहीये कारण मी ओव्याच्या पानांचीच भजी करते. आता आपलं भज्यांचं पीठही भिजवून झालंय. पीठ मुरतंय तोपर्यंत आपण काकडीची कोशिंबीरची तयारी करून घेऊयात. इथे आपण खमंग काकडी बनवतोय. त्यासाठी इथे मी एक काकडी सोलून घेतलीये आणि तिला बारीक चिरून घेतलंय. यामध्ये आता मी थोडं दाण्यांचं कूट घालते, साधारण 2 चमचे. थोडं ओल्या खोबऱ्याचं चव घालते, थोडी कोथिंबीर घालते, अर्धा ते 1 चमचा साखर घालते, चवीपुरता मीठ, थोडा लिंबाचा रस. हे सगळं छान मिक्स करून घेते. तुपामध्ये थोडं जिरं, हिंग, बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता याची फोडणी करून घेते आणि ती आपल्या काकडीवर घालून घेते. ही फोडणी यावर घालून घेते आणि छान मिक्स करून घेते. आता फक्त पोळी, पुरी, भजी आणि पापड तळायचं एवढंच राहिलंय. आधी पोळी आणि पुरणपोळी करून घेते. इथे मी आधी साधी पोळी आणि पुरणपोळी बनवून घेते. पुरण मी आधीच बनवून ठेवलेलं आहे. पोळी शेकून होते तोपर्यंत मी पुरणपोळीचा गोळा भरून घेते. मी इथे वाटी न करता उंड्याचे 2 भाग केले आणि त्यामध्ये पुरण भरून घेतलंय. पोळी ही झाली आपली. पुरणपोळी लाटून झाली, ती आता शेकायला घालते.
थोडं तूप लावून घेते मी पोळीला. पुरणपोळी शेकून झाली आपली. पुरणपोळी काढून घेते मी. गॅस बंद करते. आता पटकन 2 पुऱ्या तळून घेते आणि भजी तळून घेते आणि पापड तळून घेते की आपला नैवेद्य तयार. तळण्यासाठी इथे मी कढई गॅसवरती ठेवली आहे. कढईमध्ये तेल घालून घेते तळायला. तेल तापलं की मी आधी पापड तळून घेईन, तोपर्यंत 2 पुऱ्या लाटून घेते. तेल तापलं मी आधी पापड तळून घेते. पुऱ्या काढून घेते. पुऱ्या तळून झाल्या. थोडीशी भजी तळून घेते आता मी. इथे भज्यांच्या पिठामध्ये मी ओव्याची पानं घालून घेतली आहेत. आपली भजी झाली आहेत. गॅस बंद करून घेते मी. आता आपला सगळा स्वयंपाक तयार झालाय. नैवेद्याची तयारी करून घेऊया आपण. सगळ्यात आधी घालूया मीठ, शेजारी लिंबू, चटणी, कोशिंबीर, पापड, भजी, पोळी, पुरी, पुरणपोळी, बटाटा भाजी, काळे चणे, त्यावर थोडी कोथिंबीर, साधा भात, त्यावर थोडं वरण, तूप, मसाले भात, खीर आणि कढी. नैवेद्याचं पान तयार आहे. देवीसाठी जो तांबूल बनवलेला आहे तो तांबूलही ठेवून घेऊया आणि असा हा महानैवेद्य देवाला अर्पण करूया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.